तर काय मग सध्या मराठी बिग बॉस सीझन 5 सुरू आहे. तर आम्ही बघत नव्हतो आधी, पण मराठी बिग बॉस सीझन 3 जेव्हा सुरू होता तेव्हा आमच्या बार्शीतून एक युवा कीर्तनकार शिवलीलाताई पाटील ही मुलगी खेळली होती. जेव्हा आम्हाला कळलं की आमच्या बार्शीतून कोणतरी खेळतं आहे तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्ही बिग बॉस बघायला सुरू केलं. मग मला आता असं म्हणायचं आहे की 4 तर काही मी बघितलं नाही, पण परत अजून 5 बघायला सुरुवात केलेली आहे. तरी पण जी मुलगी आमच्यातून बार्शीतून आली होती शिवलीलाताई पाटील, ह्या काय आजारी पडल्या, त्यामुळे त्यांनी काही खेळू शकल्या नाही. त्या 2च आठवड्यात बाहेर आल्या. पण ती 3 जो सीझन होता तो आम्ही पूर्ण बघितला. मग त्यामधील गायत्री दातार, सोनाली पाटील, मीरा जगन्नाथ, बाकीचेही विशाल, विकास, जय, उत्कर्ष शिंदे हे सर्व छान होते. पण आता सध्या मला एक गोष्ट सांगायची आहे की आता सध्या जी जान्हवी आणि ही जी निक्की आहे त्यांना सडेतोड उत्तरं देणे किंवा टक्कर देणे, त्याच्यासाठी तुम्हाला कोण सीझन 3 मधली कोण असली तर बरं झालं असतं असं वाटतंय, असं मला कमेंटमध्ये सांगा. मला तर वाटतंय मीनल शहा पण खूप छान खेळत होती. मीनल शहा किंवा मीरा जगन्नाथ, सोनाली पाटील, गायत्री दातार यांनी पण ह्यांना बरोबर केली असते. ह्यांची दोघींची पाहिजे होतं. हे आत्ताचं जी या तिघींनी पण खूप तिला इतकं सुनवलं असतं. ही आत्ताची बी टीम आहे ना, खरंच थोडी अंकिता करते तेवढं, पण आर्या पण कुठेतरी कमी पडते असं मला वाटते. कारण माहीत नाही, ती लहान आहे म्हणतात, मला माहिती नाही तिचं वय काय, पण लहान आहे म्हणतात, कदाचित त्याच्यामुळे असेल. पण कमी पडतात पोरी ह्या. तर सीझन 3 मधल्या खरंच गायत्री दातार तर पाहिजेच होत्या, आणि नाही तर सोनाली पाटील, मीनल शहा, मीरा जबरदस्त होत्या पोरी, खरंच पाहिजे होत्या. आणि मराठी बिग बॉस सीझन 1 किंवा 2 किंवा 4 यामधील दुसऱ्याही मुली कोणत्या असू शकल्या असत्या यांना टक्कर देण्यासारख्या, त्या पण मुलींची नावं तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तर काय पाहिलेलं नाही, पण तुम्हाला ज्या योग्य वाटत असतील ह्या दोघींना तोड देण्यासारख्या, ह्या दोघींना टक्कर देण्यासारख्या, त्यांची नावं तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्यांना बिग बॉस 4 मध्ये 2-1 मध्ये जाऊन बघेल.